नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ शोना चॅनलमध्ये मी स्वागत करते। तर आता आपण भेट देणार आहोत उपवन फेस्टिवलला, जे 6 ते 9 असं हे चालू आहे उपवन फेस्टिवल। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। गेल्यानंतर पहिली नजर पडली ती या मोरपिसावर जात असताना। तर या ठिकाणी खूप सुंदर असे मोरपीस मला पाहायला मिळाले। खूप वेगळे होते हे आणि घरामध्ये शुभ मानले जातात, तेव्हा आपण घरामध्ये हे अडकवू शकतो किंवा ठेवू सुद्धा शकतो। अतिशय सुंदर। त्यानंतर हे लाकडापासून बनवलेले हिरण, ते देखील अतिशय सुंदर होते। 950 रुपये जोडी होती आणि त्यानंतर आपण मोरपीस पाहिलं ते 50 रुपयाला एक असं पाहायला मिळालं। साचे पाहायला मिळाले, त्याच्यावर ज्या डिझाईन्स होत्या त्या अतिशय सुंदर होत्या आणि खूप सारे त्या ठिकाणी व्हरायटीज पाहायला मिळाल्या। आणि सुरुवात 10 रुपयापासून होती। 10 रुपये, 20 रुपये, 40 रुपये अतिशय सुंदर सुंदर अशा डिझाईन रांगोळीच्या साच्यामध्ये पाहायला मिळाली। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय हेल्पफुल असा व्हिडिओ आहे। तर ट्रेंडी असणारे कानातले मला पाहायला मिळाले त्या ठिकाणी। अतिशय छान छान अशा डिझाईन्स होत्या मोत्यांमध्ये देखील आणि सर्व जे कानातले होते ते सगळे ट्रेंडी होते आणि कोणते घ्या 100 रुपयाला। प्रेशन नती होत्या त्या देखील 100 रुपयाला तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळत होत्या आणि जे आपले इयर कप्स असतात ते 250 रुपये, 350 रुपये असे होते त्या ठिकाणी। आणि त्यानंतर मला पाहायला मिळालं मेन म्हणजे छोट्या मुलांची खेळणी, ज्यामध्ये अशा प्रकारचे टॉयज त्या ठिकाणी पाहायला मिळाले। यामध्ये कोणते टॉय तुम्ही घ्या 50 रुपयाला। हे जे छोटे दिसतात ते सर्व 50 रुपयाला होते आणि जे मोठे टॉयज होते ते 150 रुपयाला। याच्यामध्ये पण भरपूर प्रकार होते, जसं की एरोप्लेन आहे समोर तुम्हाला दिसतंय ते। त्यानंतर इथं स्पायडरमॅन पण होता, जे मुलांना वगैरे आवडतात अशी खेळणी। तर स्पायडरमॅन पण मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। तर 50 रुपयाला छोटी आणि मोठी जी होती ती 150 रुपयाला। यानंतर काय पाहायला मिळालं तर या ठिकाणी खूप छान छान अशा डॉल्स ज्या आपण लग्नामध्ये वगैरे ठेवतो। मातीमध्ये काय सर्व मातीमध्ये टेराकोटा बोलतात ना याला, काय टेराकोटा म्हटलं की याची व्हॅल्यू वाटते। अरे माती म्हणली की जरा आपण मग ऍक्च्युली तेच आहे काय याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस केलेलं आहे, त्यामुळे कडक होईल। हा मग तेच ना, प्रत्येकाची प्राइस वेगळी असेल ना। याची किती आहे हा वाला? गणपती बाप्पा हा कितीला आहे? हे 390 आहे। 300 दोन्ही घेतलं तर माझून कमी नाही। या स्टॉलवरती ना पूर्णतः होम डेकोर आयटम्स पाहायला मिळेल, जे ग्रासमध्ये ग्रासचा प्रकार पण वेगळाच आहे। या ठिकाणी वुडन्स मध्ये वगैरे होम डेकोर आयटम्स पाहायला मिळाले आणि याच्यामध्ये मेन ना मला आकाशकंदील खूप छान पाहायला मिळाले। म्हणजे त्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स होत्या, जसं की हा समोरचा दिसतो तुम्हाला आकाशकंदीलच आहे हा। आणि अजून बरेच प्रकार आहेत आकाशकंदीलचे, ते पण मी तुम्हाला दाखवते। अतिशय सुंदर सुंदर होम डेकोर आयटम्स, जसं की पर्स वगैरे पाहू शकता। हे समोर जे दिसतात ते देखील आकाशकंदीलच आहेत या ठिकाणी होम डेकोर आयटम्स मध्ये। तर चला आता अजून खूप छान छान असं आपल्याला व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत, जसं की या ठिकाणी पेंटिंग्स मध्ये पण खूप सारे स्टॉल आले होते। यांनी स्वतः पेंट केलेला आहे या ठिकाणी आणि खूप छान छान अशा पेंटिंग्स या ठिकाणी पाहायला मिळाले। फूड स्टॉल तिथं अनेक होते, म्हणजे व्हेज मध्ये, नॉन व्हेज मध्ये, चायनीज मध्ये, म्हणजे खूप सारे फूड स्टॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाले। हे जे थालीपीठ वगैरे आहे ते 200 रुपयाला 2, म्हणजे एक 100 रुपये। प्रत्येक फूड स्टॉल वरती गर्दीच गर्दी पाहायला मिळत होती आणि गरमागरम त्या ठिकाणी हे सगळं मिळत होतं। पापड मसाला असेल, पापड मसाल्यामध्ये पण खूप स्टॉल त्या ठिकाणी लागले होते। तंदूर असेल, बिर्याणी असेल म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज, त्यानंतर पान मसाला जे लोक आवडीने खात असतात त्या ठिकाणी देखील खूप वेगवेगळे फ्लेवर्स होते। त्यांची सजावट वगैरे पाहूनच ऍक्च्युअली खूप छान वाटतं। तर सगळे फ्लेवर्स त्या ठिकाणी होते आणि 30 रुपयापासून या ठिकाणी पान मसाला आपल्याला मिळत होता। तर चला तर आता मग त्यानंतर आम्ही गेलो या ठिकाणी, म्हणजे सध्या ठाण्यात आपलं पंढरपूर झालेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती। तिथे दर्शन वगैरे घ्यायला गेलो आम्ही, छानसे फोटो क्लिक केलेत, व्हिडिओ पण शॉर्ट्स व्हिडिओ काढलेत, ते देखील अपलोड करणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त देखील अतिशय छान छान स्टॉल त्या ठिकाणी आले। याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी पाहण्यासाठी असतात, त्यामुळे नक्की भेट द्या आपल्या उपवन फेस्टिवलला, जे 6 ते 9 फेब्रुवारी असं चालू असणार आहे, त्यामुळे नक्की व्हिजिट करा। अपंग असून देखील या सगळ्यांनी अतिशय छान असा परफॉर्मन्स केला होता। छान म्हणण्यापेक्षा अप्रतिम अद्भुत असे परफॉर्मन्स आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले। त्याचे शॉर्ट्स आपण इंस्टाग्राम वरती अपलोड करणार आहे, त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही आपल्याला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर अतिशय सुंदर असं यांनी परफॉर्मन्स दिला होता या ठिकाणी। आम्ही गेलो त्यावेळेस यांचे 3 परफॉर्मन्स आले, एकदा
म्हणजे एकाच वेळेस त्या स्टेजवरती. तर अतिशय सुंदर त्यांनी हा परफॉर्मन्स केला. तुम्ही नक्की विजिट करा आपल्या ओपन फेस्टिवलला आणि आपल्या इंस्टा पेजला देखील फॉलो करा.